राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज दुसरी यादी येणार का याकडे लक्ष असेल। सातारा माढामधून उमेदवार कोण असेल याकडे लक्ष असेल। रावेर भिवंडी बीडमधून कोणाला संधी मिळणार आहे तर मवियामध्ये 10 जागा शरद पवार पक्षाच्या वाट्याला आल्यात। विशेषतः सातारा आणि माढा इथून राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आतापर्यंतचे पक्षाचे जाहीर उमेदवार आहेत बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, अहमदनगरमधून निलेश लंके, वर्ध्यातून अमर काळे आणि दिंडोरीतून भास्कर भगरे असे हे 5 उमेदवार आतापर्यंत पक्षाचे जाहीर करण्यात आलेले आहेत। आता उर्वरित 5 जागा रावेर भिवंडी बीड यासोबतच सातारा माढा याकडे लक्ष असेल। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊया। कृष्णात, 5 जागा अजून बाकी आहेत शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीर होण्याच्या, ज्याच्यात सातारा आणि माढा याकडे विशेष लक्ष असेल। त्याबाबत काही स्पष्टता, कुणाची नावं अंतिम झाली आहेत? अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। श्रुती, महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकूण 10 जागा आलेल्या आहेत। यापूर्वी 5 जागांच्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे। उर्वरित ज्या 5 जागा आहेत त्यामध्ये खास करून सातारा आणि माढा या ठिकाणाहून कोण उभं राहतं हे अधिक पाहणं गरजेचं आहे। माढामध्ये एक धैर्यशील मोहिते पाटील यांना कदाचित उमेदवारी दिली जाऊ शकते, परंतु सातारामधून मात्र थोडीशी अनिश्चितता दिसून येते। अजून देखील तिथले कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचं देखील मत आहे की श्रीनिवास पाटील यांनाच परत उमेदवारी देण्यात यावी, कारण समोर जर उदयनराजे सारखे उमेदवार असतील, कारण उदयनराजे यांना भाजपकडून तिथून उमेदवारी दिली जाऊ शकते, त्यामुळे श्रीनिवास पाटलांना उमेदवारी द्यावी अशा प्रकारचा एक मतप्रवाह आहे। परंतु त्यांच्या तब्येतीमुळे ते उभे राहणार नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे आता तिथं कोण उभं राहतं किंवा कुणाला उमेदवारी दिली जाते ते पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच अपडेट्स या संदर्भातले तुमच्याकडनं आज दिवसभरात घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।